नमस्कार, ज्योती द हाऊस क्वीन चॅनलवर मी ज्योती तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आज आपण बनवतोय गोविंद लाडू। बनवायला अगदी सोपी आणि साधी आहे आणि खायलाही अगदी खुसखुशीत हे लाडू लागतात आणि घरच्या साहित्यामध्ये हे लाडू बनवले जातात आणि भरपूर दिवस टिकतात हे लाडू। भरपूर म्हणजे 2 महिने हे लाडू छान असे टिकतात, अजिबात खवट वगैरे लागत नाही। तर एकदा बनवले तर तुम्ही 2 महिने मस्त हे लाडू खाऊ शकता। तर लाडू बनवण्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये 2 वाटी इथे मी पोहे टाकून घेतलेले आहे। आपल्याला सर्व साहित्य एकाच वाटीने इथे मोजून घ्यायचं आहे। तर कांदे पोहेसाठी जे पोहे वापरतो तेच पोहे इथे वापरलेले आहेत आणि मंद आचेवरती आपल्याला हे पोहे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता पोहे आपले छान असे भाजून झालेले आहेत। तर एका ताटामध्ये हे पोहे काढून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता अगदी कडक अशी हे पोहे आपले झालेले आहेत। तर त्याच कढईमध्ये इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि तेही आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। पाहू शकता या पद्धतीने। तर पाहू शकता शेंगदाण्याचे साल अगदी व्यवस्थितपणे निघत आहे, म्हणजे आपले शेंगदाणे एकदम छान असे भाजलेले आहेत। तर तेही आपल्याला ज्या ताटामध्ये आपण पोहे टाकलेले आहे तर त्याच ताटामध्ये आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत। तर त्याच कढईमध्ये इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, तर ते इथे वापरलेलं आहे। तर तेही मंद आचेवरती आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे। इथे आपल्याला सुकं खोबऱ्याचाच वापर करायचा आहे, अजिबात इथे आपल्याला ओलं खोबरं वापरायचं नाही, म्हणजे नारळाचा वापर करायचा नाही, सुकं खोबरंच इथे वापरायचं आहे आणि मंद आचेवरती आपल्याला इथे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तर पाहू शकता आपलं खोबरंही छान असं भाजून झालेलं आहे। अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे। अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये आपले हे लाडू तयार होतात। तर 2 चमचे इथे मी तीळ वापरलेले आहेत आणि अर्धा चमचा इथे खसखस वापरलेले आहे। तेही अगदी आपल्याला 1 मिनिटभर आपल्याला छान असं आपल्याला ते परतून घ्यायचे आहे। गॅस बंद केलेला आहे, फक्त गरम कढईमध्येच ते टाकलेले आहे आणि हलवत आपल्याला 1 मिनिटभर ते छान असे परतून घ्यायचे आहे। गरम कढईमध्येच ते छान असे भाजले जातात। तर पाहू शकता गरम कढईमध्येच आपले खसखस आणि तीळ छान असे भाजले गेलेले आहेत। तर तेही आपल्याला या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। तर हे सर्व जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। तुम्ही फॅन खाली थंड करून घेऊ शकता। तर पाहू शकता हे 2 वाटी पोहे, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी सुकं खोबरं, 2 चमचे पांढरे तीळ, अर्धा चमचा खसखस आणि हे सर्व आपलं छान असं भाजून तयार झालेलं आहे। आता हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि इथे मी पाऊण वाटी गूळ वापरलेला आहे। पाहू शकता अगदी परफेक्ट असे हे प्रमाण आहे। तर आपले हे पोहे हे सर्व छान असं थंड झालेलं आहे। भाजलेले जिन्नस सर्व छान असे थंड झालेले आहेत। तर आता आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यातून बारीक वाटून घ्यायचं आहे। तर सर्वात आधी आपण पोहे वाटणार आहोत। तर पोहेची छान अशी बारीक पावडर आपल्याला इथं करून घ्यायची आहे, म्हणजे बारीक पीठ करायचं आहे पोहेचं। तर या पद्धतीने पाहू शकता। तर छान असं आपले पोहे हे वाटून झालेले आहेत। आपण इथे भाजताना तुपाचा वापर केला नाही किंवा तेलाचाही वापर केलेला नाही, तर त्यामुळे अगदी बारीक अशी पावडर याची तयार होते। तर सर्व पोहे याच पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। तर पोहे छान असे आपले बारीक करून झालेले आहेत। पाहू शकता छान असे पावडर तयार करून झालेले आहे। त्याच भांड्यामध्ये आता शेंगदाणे आपल्याला छान असे बारीक करून घ्यायचे आहे या पद्धतीने। तर त्याच भांड्यामध्ये इथे मी खोबरं, तीळ आणि खसखस घेतलेलं आहे। तर थोडंसं मी ठेवलेलं आहे साईडला आणि बाकीचं इथे एक घेतलेलं आहे। याची छान अशी आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे। तर पाहू शकता छान अशी बारीक वाटून झालेलं आहे मिक्सरमध्ये। तर हे सर्व यामध्ये काढून घेतलेलं आहे, पाहू शकता। तर यामध्ये मी गूळ टाकून घेत आहे, पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे इथे मी। तर हे छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला सर्व हे मिक्सरला परत फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ आणि सर्व जिन्नस एकत्र होतील, छान एकजीव होतील आणि त्याला छान असं छान असं बाइंडिंग येईल, म्हणजे आपल्याला लाडू एकदम छान असे वळता येतील। पाहू शकता या पद्धतीने याचं छान असं एकजीव झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही।
तर हे सर्व मिश्रण आपल्या मिक्सरला छान असं फिरवून झालेलं आहे परत एकदा. तर पाहू शकता, तर छान असं हे तयार झालेलं आहे मिश्रण सर्व. तर यामध्ये थोडेसे तीळ, थोडेसे खसखस आणि सुकं खोबरं ठेवलेलं होतं, तर तेही यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे एकजीव होईल परत. या पद्धतीने पाहू शकता. तर यामध्ये मी थोडीशी विलायची पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा. तर साजूक तूप घेतलेलं आहे इथे मी, 1 चमचा इथे मी साजूक तूप वापरणार आहे. तर पाहू शकता, हे यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. तर साजूक तुपामुळे आपले लाडू खाण्यासाठी खूप छान लागतात आणि लाडू वळण्यासाठीही मदत होते. तर पाहू शकता, तुम्ही परत हे सर्व मिश्रण परत मिक्सरला फिरवून घेऊ शकता किंवा हाताने असं मिक्स करून घेऊ शकता. तर या पद्धतीने छान असं 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता, छान असं मिक्स करून झालेलं आहे तूप सर्व मिश्रणामध्ये. तर आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही लहान मोठे लाडू इथे मी वळून घेऊ शकता. तर अगदी पटकन असे हे लाडू वळले जातात. पाहू शकता किती सुंदर असा आपला हा लाडू तयार झालेला आहे. तर याच पद्धतीने सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत आपल्याला. तर थोडेसे काजू बदामचे काप इथे मी वापरलेले आहेत. पाहिजे असेल तुम्ही वरती डेकोरेशनसाठी लावू शकता, नाही लावले तरीही चालते या पद्धतीने. तर मस्त असा आपला हा गोविंद लाडू तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर पाहू शकता किती सुंदर आणि छान दिसत आहे. तर याच प्रकारे सर्व लाडू आपले वळून तयार झालेले आहेत. आणि कलर आणि टेक्स्चर पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं आलेलं आहे. आणि खायलाही अगदी खुसखुशीत असे हे लाडू आपले तयार झालेले आहेत. तुम्हाला जर माझी ही गोविंद लाडूची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा फॅमिली ग्रुपमध्ये नक्कीच शेअर करू शकता. तर लाडू तुम्हाला एक मी तोडूनही दाखवत आहे, पाहू शकता. तर या लाडूमध्ये आपण एकही थेंब पाण्याचा वापर केलेला नाही. पाक न करता आपण हे लाडू बनवलेले आहेत. तर मस्त असे हे 2 महिने लाडू छान असे टिकतात. तर तुम्ही नक्की गोकुळाष्टमीला आज हे लाडू नक्की बनवा. चला तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हॅपी गोकुळाष्टमी.